जानकरांना सांगा मी तुमची दिल्लीत लोकसभेत वाट पाहतोय असा खुद्द पंतप्रधान मोदींनी दिलेला निरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता. तर खुद्द मोदीच महादेव जानकरांच्या प्रचारासाठी परभणीत आले होते. महादेव जानकर माझे लहान भाऊ आहेत, त्यांना लोकसभेत पाठवा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीत केलं. परभणीत त्यांच्या समोर शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव आहेत. जाधव गेली 2 टर्म या जागेवरून निवडून येत आहेत. परभणी मतदारसंघ महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी महत्वाचा आहे. शिवसेनेचा प्रभाव राहिलेला हा मतदारसंघ आता पक्षफुटी, आघाडीतली बिघाडी यानंतर कुणाकडे जातो हे पाहणं रंजक ठरणार आहे. मराठवाड्यातली परभणीची माती तशी बेरकी. आतापर्यंत या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम झालेला आहे आणि तो शिवाजीराव देशमुखांच्या नावावरती आहे. विद्यमान खासदारांना तिसऱ्यांदा तिकीट दिलं गेलंय, पण एकतर त्यांना जनतेनं नाकारलंय किंवा मुळातच पक्षानंच तिसऱ्यांदा अविश्वास दाखवलाय. आता संजय जाधवांसमोर हॅट्रिक साधत विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे, पण त्यांच्यासमोर यावेळी महायुतीचा तगडा उमेदवार आहे महादेव जानकर. शिवाय वंचित बहुजन विकास आघाडीचे पंजाबराव डक हे सुद्धा रिंगणात आहेत. शेतीसाठी हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डक हे मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा सोशल मीडियावरही प्रभावी असा वावर आहे. ते कुठल्या उमेदवाराची मतं घेणार यावर परभणीचा भविष्यातला खासदार ठरणार आहे. 1996 पासून परभणी मतदारसंघावर शिवसेनेचं प्राबल्य राहिलं. फक्त अपवाद आहे तो 1998चा. त्यानंतर तो अपवाद वगळला तर इथून सलग शिवसेनेचा उमेदवार खासदार होत राहिलेला आहे. शिवसेना भाजप युती असतानाही कायम हा मतदारसंघ भाजपनं सेनेसाठी सोडला होता. संजय जाधव हे 2014 पासून परभणी लोकसभेचं नेतृत्व करतायत. शिवसेनेकडून त्यांनी 2014 आणि 2019 दोन वेळेस लोकसभेची निवडणूक लढली आणि ती जिंकली देखील. मध्यंतरी शिवसेनेमध्ये फूट पडली, पण संजय जाधव उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले. आता महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत संजय जाधव 42,000 मताधिक्यानं विजयी झाले होते. त्यांना 5.38 लाख मतं मिळाली होती. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बिटकरी यांनीही 5 लाखांहून थोडी कमी मतं घेतली आणि वंचितच्या आलमगीर खान यांनी 1.5 लाखांवरती मतं घेतली होती. संजय जाधवांचा विजय त्यावेळी फार मोठा नव्हता. मागच्या वेळी नेमकं काय घडलं होतं, ग्राफिक्स बघा. संजय जाधव शिवसेनेतर्फे होते, त्यांना मिळाली होती 5,38,941 मतं आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर होते, त्यांना किती मतं मिळाली, 4,96,742 आणि वंचितचे देखील उमेदवार होते. वंचितचे जे उमेदवार आलमगीर खान होते त्यांना किती मतं मिळाली होती, लाखाच्या वर मतं मिळाली होती. 1,49,946 इतकी मतं वंचितनं मिळवली होती. तरी देखील शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासमोर कोण उमेदवार द्यायचा याविषयी महायुतीत बराच खल चालला होता. योग्य उमेदवार मिळत नव्हता. शिंदे यांच्या सेनेकडेही टक्कर देईल असा चेहरा नव्हता आणि भाजपकडे देखील. शेवटी रासपचे महादेव जानकर महायुतीत सामील झाले तेव्हा त्यांच्याकडे परभणीची लढाई सोपवण्यात आली. जानकरांची उमेदवारी जाहीर होताच महाविकास आघाडीकडून जानकर परभणीसाठी परके असल्याचा प्रचार केला गेला. परभणीसाठी महायुतीला बाहेरून उमेदवार मागवावा लागला असंही बोललं गेलं. पण जानकर यांनी आपण एका पक्षाचे प्रमुख आहोत आणि कुठूनही निवडणूक लढवू शकतो असा बचाव केला. जानकरांची ताकद त्यांच्या संघटनेत आहे. धनगर समाजाचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्याच्याच जोरावर ते परभणीच्या लढतीत उतरलेले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन महाराष्ट्रात गाजलं होतं. परभणीतूनही मराठा मतं मोठ्या प्रमाणावरती मिळत असतात. मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला. आता जाधव विरुद्ध जानकर असा लढा असल्यानं जातीचं राजकारण अधिक टोकदार होतंय. शिवाय जातीच्याच राजकारणाचा आधार घेत वंचितचे पंजाब डक हे सुद्धा प्रचार करतायत. त्यामुळं परभणीत जात फॅक्टर मोठा ठरणार अशी चिन्ह आहेत.
विद्यमान खासदार संजय जाधव गेली 10 वर्ष परभणीचं नेतृत्व करतायत. यापूर्वी 10 वर्ष ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत होते. जानकरांना बाहेरचा ठरवणाऱ्या महाविकास आघाडीवर कुरघोडी करत गेल्या 20 वर्षात जाधवांनी कुठला विकास केला असा प्रचार सध्या सुरू आहे. त्यावर जाधवांकडे उत्तर नाहीये. त्यांची भिस्त जुनी कार्यकर्त्यांची संघटना आणि जात फॅक्टर यावरती आहे. महादेव जानकर मात्र संधीचं सोनं करण्यास उत्सुक असल्याचं दिसतं. सुरुवातीला पवारांच्या गोटात जाणार का अशी चर्चा सुरू असणारे जानकर शेवटी महायुतीच्या तंबूत परतले. खुद्द मोदींनी ते भाजपबरोबर यावेत यासाठी आग्रह धरला होता. तसा निरोप फडणवीसांनी खुद्द सांगितला होता. आता याच जानकरांसाठी मोदी परभणीत सभा घेत आहेत. त्यामुळे जानकर विजयी होतील का याविषयी उत्सुकता आहे. प्रत्यक्ष 34 उमेदवार निवडणूक लढवत असले तरी प्रत्यक्ष 3च उमेदवार यांच्यामध्ये ही थेट लढत होण्याची शक्यता आहे. महादेव जानकर, संजय जाधव आणि पंजाबराव डक हेच ते 3 नेते आहेत. आता गेल्या वेळी वंचितच्या मतांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची मतं घेतल्यानं संजय जाधव सहज विजयी झाले होते. यावेळी जाधवांचा मुकाबला टफ असणार आहे. विधानसभेतलं बलाबल पाहिलं तर परभणीत येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 2 भाजप आणि 1 रासप यांच्याकडे आहे. 3 आमदार महायुतीचे आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांचा प्रत्येकी 1 आमदार अशा एकूण 3 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. ग्राफिक्स बघा. परभणीतल्या विधानसभेचं बळ पाहता लोकसभेचा सामना किती रंजक होणार हे लक्षात येतं. 26 एप्रिलला परभणीत मतदान होतंय. परभणीकर कुणाच्या पारड्यात यश घालणार याची उत्सुकता सगळ्या राज्याला लागलेली आहे.